श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. कशा आहात तुम्ही? बरे असणार. मी बी बरी आहे. आज आहे ना, उद्या सकाळच्याला घरी पाहुणे येणार आहेत. त्याकरता काजल आणि काजलचे पप्पा भाजी आणायला चाललेले आहेत. चायपत्ती बी संपली होती, तर चायपत्तीच्या दुकानानं चायपत्ती घेऊन तसंच त्यांनी पुढं आज बुधवारचा मार्केट होता, तर बुधवारी भाज्या बी फ्रेश मिळतात. त्या रात्री संध्याकाळी 4 वाजल्यापासून मार्केट चालू होतो, तो रात्री 10 वाजेपर्यंत मार्केट चालू राहतो. तर काजलचे पप्पा दुकानावरून आल्यावर त्यांना म्हणलं आज उद्याच्याला सकाळी पाहुणे येणार आहे ती, असं लोक येणार आहे ती, तर भाज्या नाही ती भाज्या घेऊन या म्हणताना त्यांनी भाज्या आणायला गेल्या होत्या. तर भाजी फ्रेश होती, तर त्याकरता काजल आणि काजलचे पप्पा गेले होते भाजी आणायला. खूप छान भाज्या मिळत्या ती. आणि चालू झालं बघा मार्केट. इथून लाईननं गाड्या चालू राहत्या ती, इकडे आजूबाजूला गाड्या उभारलेल्या राहत्या ते भाज्याचे. आणि काजलचे पप्पा आहे ती साईडनं सगळे. हे बघा, हे हिरव्या भाज्या किती छान ताज्या आहे ती. लिंबू ते 10 रुपयाला एक टोपलं राहतं आहे. लाल लाल टमॅटो आहेत. सर्व भाज्या इथं मिळत आहेत. स्टेशनरी बी मिळत आहे. ह्यांना म्हणलं होतं बटाटे बघा म्हणून, बटाट्याचे रेट विचारून या म्हणजे चिप्स करायला बरं. आणि चांगले मोठे मोठे बटाटे होते. तर हा आमच्या पाठीमागचा रस्ता आहे. इथं बुधवार शनिवार मार्केट लागतो. आणि लांब इथला मार्केट लांब असल्यामुळं लांब कोणी जात नाही. इथं जवळपास भरलेल्या मार्केटामधनंच भाज्या घेऊन येतात. आणि दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. सकाळचे 5:30 वाजले होते, तर काजल आणि काजलचे पप्पा त्यांना रेल्वे स्टेशनवर घेण्याकरता निघाले होते. ते निघाले ती रात्री बसले होते त्या गाडीला, तर सकाळचा 6 वाजता गाडी येणार होती. तर हे बघा, काजलचे पप्पा मला चोरून तंबाखू खातात. मला म्हणतात मी तंबाखू खात नाही म्हणून. आणि कसं निघालं बघा तंबाखू खात त्यांनी. आता इथून त्यांनी ऑटो करून 2 जण जाणार आहेत रेल्वे स्टेशनवरून. हा व्हिडिओ काजल केल्यामुळं मला माहीत झालं की यांनी चोरून तंबाखू खातात म्हणून. मला माहीत नव्हतं. मला घरी म्हणतात नाही मी खात नाही म्हणून. आणि त्यांनी दोघांनी रिक्षा केली. रिक्षातनं त्यांनी चाललेत त्यांना आणायला. तर बघूया कोण येणार आहे, काय कोण येणार आहे. आता तुम्ही बघचाल, तुम्हाला माहीत बी पडेल कोण येणार आहे ते. आणि हा आहे हैदराबादचा रस्ता. सकाळचे 5:30 वाजलेले आहेत. आणि हा आहे हैदराबादचा रेल्वे स्टेशन. तर हा आमचा सुंदर असा रेल्वे स्टेशन आहे. तुम्ही इथले प्रॉपर तुम्ही असाल तर तुम्हाला माहीतच असणार की हैदराबादचा रेल्वे स्टेशन. तर चला जाऊया आपण त्यांना आणायला. मी तर गेलेली नाही आहे आणायला, तुम्हाला तर माहीत आहे मी जाऊ शकत नाही. तर काजलचे पप्पा गेलेले आहेत त्यांना आणायला. तर हा बघा, सकाळी काम करणारे लोक बघा कसे कष्ट करतात. सकाळची सुरुवात त्यांची कामापासूनच होती आहे. हे रेल्वे स्टेशनच्या आतमध्ये आलेले आहेत. त्यांनी एंट्री केलेत. गाडी अजून आलेली नाही आहे. मी फोन केला होता, अजून गाडी आली नाही म्हणून सांगितले. तर हा बघा आमचा रेल्वे स्टेशन हैदराबादचा. हे आहे फ्लॅट नंबर 4. तर गाडी येणार आहे 1 वर. तर तिकडं फोडल्यामुळं जरा काम चालू आहे. तर ते तिकडून काम चालू असल्यामुळं ते इकडून 4 नंबर फ्लॅट नंबरपासून निघालेले आहे. ती तिकडून 1 नंबरला गाडी येणार आहे. आणि ही गाडी आहे हैदराबाद मुंबई. ही मुंबईवरून आलेली आहे. इथं स्टॉप राहत आहे तिचा. आणि ती परत वापस 2:45च्या सुमारास ही इथनं हलती. इथं जागेवरच उभारलेली राहते. ती कुठं जात नाही, काही नाही. परत वापस इथूनच ती परत मुंबईला रवाना होती. तर हा आहे काजल मला दाखवू लागली ती मम्मी इकडं तोडफोड केला आहे. तर त्यामुळं हे तिकीट आहे. इथं तिकीट घेऊन आतमध्ये एंट्री करायचं राहतं. हे सगळं फोडल्यामुळं त्यांनी तिकडून लांबून निघालेले आहेत. तर हा बघा, अजून रेल्वे आली नाही म्हणून ह्याने इथं टाईमपास करत आहे ते 2 जण. हे फ्लॅट हे काजलचे पप्पा. अजून रेल्वे आले नाही. ते रेल्वे स्टेशनवर भटका लागले ती. हे बघा रेल्वे येऊ लागली आहे. तर हिनं रेल्वे पटरी दाखवा लागली आहे. 1 नंबर फ्लॅट नंबर आहे. हे आली रेल्वे. आणि ही रेल्वे सोलापूरवरून आलेली आहे. विजापूरवरनं सोलापूरला येते. सोलापुरातनं मग इथं हैदराबादला आलेली आहे ही रेल्वे. विजापूर पॅसेंजर ह्या गाडीचं नाव आहे. आता नाव बी विजयापूर केलेलं आहे. तर ह्या गाडीनं हे आलेले आहेत सोलापूरवरून.
रेल्वेतनं उतरून त्यांनी रिक्षा केल्यात, रिक्षातनं त्यांनी घरी निघालेत येण्याकरता. ते व्हिडिओ आमचं काढू नको म्हणायला लागले. तर ही आहे बारकी भाची, मोठी भाची तोंड झाकत आहे आणि काजल मम्मीच्या मांडीवर म्हणजे तिच्या आजीच्या मांडीवर बसलेली आहे. आणि चला तर मग ते आलेत घरी, त्याचं आता चाय पाण्याचं बघूया. पुढच्या ब्लॉगला भेटूया आता. बाय.